पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर, कार्यालयात कर्मचारी गायब, आमदार आमशा पाडवी आक्रमक. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयातून धक्कादायक वास्तव समोर आलंय. दुपारच्या वेळेत कार्यालय अक्षरशः ओस पडलेलं दिसतं. ना गट विकास अधिकारी, ना कर्मचारी, ना कोणतंही प्रशासकीय कामकाज. सामान्य नागरिक कामासाठी हेलपाटे मारत असताना पंचायत समिती कार्यालय मात्र कुलूप बंद व्यवस्थेप्रमाणे चालत असल्याचा आरोप आता होत आहे. या संपूर्ण प्रकारावर आमदार आमशा पाडवी चांगलेच आक्रमक झालेत. आदिवासी भागातील जनतेच्या कामाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर या प्रकरणाची तक्रार थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आदिवासी जनतेच्या हक्काशी खेळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. एकीकडे शासन सेवा हमीच्या घोषणा करते, तर दुसरीकडे ग्रामीण आणि आदिवासी भागात सरकारी कार्यालयांचा कारभार पूर्णपणे बेफिकीरपणे सुरू असल्याचं चित्र आहे. अखेर प्रश्न एकच, जनतेची कामं करणार कोण? अधिकारी कार्यालयात नसतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? परिवर्तन 24 न्यूजचा सवाल. अक्कलकुवा पंचायत समितीतील गैरहजर अधिकाऱ्यांवर खरंच कारवाई होणार का, की पुन्हा एकदा हे प्रकरण फक्त चर्चेतच राहणार? अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. आज अक्कलकुवा तालुक्यामध्ये 3 वाजता आमचे सरपंच गेले असताना अक्कलकुवा तालुक्याच्या पंचायत समितीचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओपासून सगळे कर्मचारी हे एक बी टेबलवर हजर नाही, म्हणून असे जर बेजबाबदारीपणे राहणारे जे अधिकारी आहे, व्हिडिओपासून सगळे कर्मचारी पंचायत समितीच्या यांना ताबडतोब सीओचा चौकशी करून निलंबित करायला पाहिजे. आणि यांची तक्रार या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीकडे करणार आहे. जोपर्यंत हे निलंबित सगळे होत नाही तोपर्यंत मी काय गुपचूप बसणार नाही. कारण हा आदिवासी तालुका आहे. आदिवासी जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीचे जर कर्मचारी राहत असेल तर यांना रीतशीर कायदेशीर यांच्यावर गुन्हे दाखल बी व्हायला पाहिजे. का आदिवासींच्या दिशाभूल करणारे अधिकारी त्यांच्यावर रीतशीर कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी मी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्रीकडे करणार.